नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BAMS एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राऊंड 3 साठी काय असणार आहे। बघा, या अगोदर पण आपण एक व्हिडिओ बनवले होते, त्यामध्ये आपण सांगितले होते की BAMS एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राऊंड 2 साठी काय असणार आहे। तर त्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की जो आपला जो कट ऑफ आहे हा 6 किंवा 7 मार्क्सनी कमी होणार, आणि जो आपला जो कट ऑफ आहे कॅप राऊंड 2 साठी किती मार्क्सनी कमी झाला आहे, 6 आणि 7 मार्क्सनीच त्यामध्ये डिफरन्स आला आहे। मॅक्झिमम 7 मार्क्सनी त्याच्यामध्ये काय आला आहे, डिफरन्स आला आहे, आणि तेवढ्याच मार्क्सनी आपण जेवढ्याने सांगितलं होतं तेवढ्याच मार्क्सनी काय झाला आहे, तो कमी झाला आहे। आता आपण बघू थोड्या वेळात तो जो आजचा जो कॅप राऊंड 2 आहे आपला, कॅप राऊंड 2 किती मार्क्सवरती अलॉट झाला आहे विथ कॅटेगरी वाईज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चला मग, आपण बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये जो कट ऑफ आहे आपला कॅप राऊंड 2 चा किती मार्क्सनी कमी होणार, 6 किंवा 7 मार्क्सनी कमी होणार। मी दाखवतो तुम्हाला तो जो आपला जो कट ऑफ आहे हा किती मार्क्सनी कमी झाला आहे। हा डिफरन्स आहे बघा, कॅटेगरी वाईज ओपनला 5 मार्क्सचा डिफरन्स पडला, कॅप राऊंड 1 आणि 2 चा जर आपण डिफरन्स काढला तर त्याच्यानंतर जो कॅप राऊंड 1 आहे, कॅप राऊंडच्या नंतर जो डिफरन्स आलाय कॅप राऊंड 1 आणि 2 चा किती मार्क्स आलाय, 5 मार्क्स आलाय, ओबीसीचा 2 मार्क्स आलाय, एनटीबीचा 3 मार्क्स आलाय, एनटीसीचा 1 मार्क्स आलाय, एनटीडीचा 8 मार्क्स आलाय, एससीचा 4 मार्क्स आलाय, आणि एसटीचा 8 मार्क्स आलाय, एससीचा 6 मार्क्स आलाय। बघा, जो कॅप राऊंड 2 आहे या कॅप राऊंड 2 ला कितीवर कॉलेज अलॉट झाले, बघा हा आपला कॅप राऊंड 2 आहे, याची आज सिलेक्शन लिस्ट आली, आणि कोणत्या कॅन्डिडेटला किती मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाले, तर बघा ओपनच्या कॅन्डिडेटला 404 मार्क्सवरती काय झाले, कॉलेज अलॉट झाले। त्यानंतर ओबीसीच्या स्टुडंटला किती मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाले, तर ओबीसीच्या स्टुडंटला 402 मार्क्सवरती काय झाले, कॉलेज अलॉट झाले। त्यानंतर एनटीबीच्या स्टुडंटला 385 मार्क्सवरती काय झाले, सेकंड राऊंडला कॉलेज अलॉट झाले। आता मी नंतर सांगणार आहे की कॅप राऊंड 3 चा जो कट ऑफ आहे आपला हा कितीने कमी होणार, आणि जो तुमचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे कॅप राऊंड 3 साठी तो किती असणार, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, आणि आपली व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा। नवीन अपडेट आपण व्हॉट्सअपवरती टाकत असतो। त्यानंतर बघा, एनटीसीच्या स्टुडंटला आज कॅप राऊंड 2 मध्ये कितीवरती कॉलेज अलॉट झाले, तर 403 मार्क्सवरती काय झाले, त्याला कॉलेज अलॉट झाले। त्यानंतर एनटीडीच्या मुलांना कितीवर अलॉट झाले, तर 402 मार्क्सवरती काय झाले, एनटीडीच्या मुलांना कॉलेज अलॉट झाले। त्याच्यानंतर विजेच्या कॅन्डिडेटला कितीवर अलॉट झाले, तर 401 मार्कवरती विजेच्या कॅन्डिडेटला सेकंड राऊंडला कॉलेज अलॉट झाले। त्याच्यानंतर एससीच्या मुलांना कितीवर अलॉट झाले, तर 394 मार्क्सवरती एससीच्या मुलांना काय झाले, कॉलेज अलॉट झाले। त्याच्यानंतर एसटीच्या मुलांना किती मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाले, तर 304 मार्क्सवरती एससीच्या मुलांना काय झाले, एसटीच्या मुलांना 304 मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाले। त्यानंतर आता एससीबीसीच्या मुलांना कितीवरती अलॉट झाले, तर 379 मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाले। आता बघा हे त्यांचे डिफरन्स। आता बघा कॅप राऊंड 1 मध्ये, आता कॅप राऊंड 1 चं जर आपण बघितलं, हा आहे आपला कॅप राऊंड 1। मी हा कॅप राऊंड 1 झाल्यानंतर सांगितलं होतं तुम्हाला जो हा कॅप राऊंड 2 आहे, आता कॅप राऊंड 2 चा जो कट ऑफ हा किती मार्क्सने कमी होणार, तर मी साधारणतः तुम्हाला 7 मार्क्स बोललो होतो ना। तर बघा जो आपला जो ट्रेंड आहे, बघा हा कॅप राऊंड 3 चा काय असू शकतो, आता एक्सपेक्टेड असाच ट्रेंड असणार आहे। तर बघा जो आपला जो कट ऑफ आहे किती मार्क्सने कमी झाला आहे, 8, 7, 8, 9, 6, 2 आणि 5। मी जसा ट्रेंड बोललो होतो त्याच बेसिसवरती काय झाला आपला कट ऑफ कमी झाला आहे। मी असं नव्हतं बोललो होतो तुम्हाला, जो कॅप राऊंड 2 आहे आपला, कॅप राऊंड 2 ला आपला जो कट ऑफ आहे हा 40-50 मार्क्सनी कमी होईल। मी काय बोललो होतो, आपला कट ऑफ 7 किंवा मॅक्झिमम 8 मार्क्सनी कमी होईल, आणि हाच काय जो ट्रेंड आहे तो काय होतोय, आता फॉलो होत दिसत आहे आपल्याला। मग याच्या बेसिसवरून आपण मागच्या वर्षीचा डेटा घेऊ, आणि त्या डेटाच्या बेसिसवरून सांगू जो आपला जो कॅप राऊंड 3 आहे याचा जो कट ऑफ आहे किती जाऊ शकतो पुढच्या राऊंडला। म्हणजे जो 5 वर्षाचा जो ट्रेंड आहे तो जर आपण बघितला, तर जो आपला जो ट्रेंड आहे हाच असाच फॉलो होतोय। तर आपण कॅप राऊंड 3 चा आता कट ऑफ बघूया थोड्या वेळानंतर। चला तर मग बघूया। बघा आता हा कॅप राऊंड 1 वरती ओपन वाल्याला कितीवर सीट अलॉट झाले होते, 409 मार्क्सवरती, आणि इथे 404 मार्क्सवरती काय झाले, ओपन वाल्याला कॅप राऊंड 2 ला सीट अलॉट झाली।
त्याच्यानंतर ओबीसी वाल्याला कितीवर अलॉट झाले होते 404 मार्क्सवरती, कॅप राऊंड 2 ला 402 वरती. आता कॅप राऊंड 1 मध्ये एनटीबी वाल्याला कितीवर अलॉट झाले होते 388 आणि कॅप राऊंड 2 मध्ये 385. म्हणजे डिफरन्स किती मार्क्सचा आला 3 मार्क्सचा काय आला डिफरन्स आला. दिसतोय ना 3 मार्क्सचा काय आला डिफरन्स आला. येथे ओबीसी वाल्याला 2 मार्क्सचा डिफरन्स आला आणि ओपन वाल्याला 5 मार्क्सचा डिफरन्स आला. बरोबर. आता एनटीसीच्या कॅन्डिडेटला कितीवर सीट अलॉट झाले होते तर 404 मार्क्सवरती काय झाले होते त्याला सीट अलॉट झाली होती. बरोबर. कोणत्या राऊंडला कॅप राऊंड 1 ला. मग कॅप राऊंड 2 मध्ये कितीवर अलॉट झाले. मग एनटीसीच्या मुलाला कॅप राऊंड 2 मध्ये 403 मार्क्सवरती सीट अलॉट झाली. मग डिफरन्स किती मार्क्सचा आला. मग डिफरन्स किती मार्क्सचा आला पुन्हा 1 मार्क्सचा काय आला डिफरन्स आला एनटीसी कॅटेगरीसाठी. मग आता एनटीडीच्या मुलाला 410 वरती फर्स्ट राऊंडला कॉलेज अलॉट झाला. तर मग सेकंड राऊंड मध्ये कितीवर अलॉट झाला एनटीडीच्या कॅन्डिडेटला 402 वरती. मग डिफरन्स कितीचा आला तर मग 8 मार्क्सचा काय आला डिफरन्स आला. येते किती मार्क्सचा डिफरन्स आला 8 मार्क्सचा काय आला डिफरन्स आला. त्यानंतर आता व्हीजेच्या मुलाला बघा कॅप राऊंड 1 मध्ये कितीवर सीट अलॉट झाली होती 405 मार्क्सवरती काय झाले होते व्हीजेच्या कॅन्डिडेटला सीट अलॉट झाली होती. त्यानंतर मग आता व्हीजेच्या कॅन्डिडेटला कॅप राऊंड 2 मध्ये 401 मार्क्सवरती काय झालं सीट अलॉट झालं. मग डिफरन्स इथे पण बघा किती झाला 4 मार्क्सचा काय आला डिफरन्स आला. त्यानंतर एससीच्या कॅन्डिडेटला कितीवर सीट अलॉट झाले होते कॅप राऊंड 1 मध्ये. कॅप राऊंड 1 मध्ये एससीच्या कॅन्डिडेटला 400 मार्क्सवरती काय झाले होते सीट अलॉट झाले. मग पुन्हा डिफरन्स किती झाला एससीच्या कॅन्डिडेटला कॅप राऊंड 2 मध्ये कितीवर सीट अलॉट झाली 394 वरती मार्क्सवरती काय झाले त्याला सीट अलॉट झाली. मग डिफरन्स किती मार्क्सचा आला तर 6 मार्क्सचा काय आला पुन्हा डिफरन्स आला. मग एसटीच्या कॅन्डिडेटला कॅप राऊंड 1 मध्ये 312 मार्क्सवरती काय झालं कॉलेज अलॉट झालं एसटीच्या कॅन्डिडेटला. मग कॅप राऊंड 2 मध्ये कितीवर अलॉट झालं 304 मार्क्सवरती. पण डिफरन्स किती मार्क्सचा आला यामध्ये डिफरन्स आला पुन्हा 8 मार्क्सचा. मग जर आपण बघितलं आता एससीबीसीच्या कॅन्डिडेटला 391 वरती फर्स्ट राऊंडला काय झालं होतं कॉलेज अलॉट झालं होतं आणि सेकंड राऊंडला डिफरन्स कितीचा आला 379. तर मग डिफरन्स किती मार्क्सचा आला कॅप राऊंड 2 ला 12 मार्क्सचा डिफरन्स आला. हा काय कॅप राऊंड 2 चा जो ट्रेंड आहे हा काय कॅप राऊंड 2 ला एवढ्या मार्क्सने जो कट ऑफ आहे आपला कमी झाला ॲज कम्पेअर टू कॅप राऊंड 1. तर मग आता आपण बघूया कॅप राऊंड 3 साठी जो आपला जो कट ऑफ आहे हा किती मार्क्सने कमी होणार. तर याच्यासाठी आपण मागच्या वर्षीचा जो रेकॉर्ड आहे जो असाचा जो डाटा आहे असला आपण त्या डाटाला काय करू एक वेळेस बघूया आणि त्याच्यावरून आपण काय करूया एक अंदाज काढूया जो आपला जो कट ऑफ आहे जेणेकरून तो किती मार्क्सने कमी होणार. चला तर मग बघूया आपण. आता हे प्रायव्हेट कॉलेजचं बोललोय मी तुम्हाला. आता बघा हा प्रायव्हेट कॅप राऊंड 2 चा कट ऑफ आहे 2023चा. कधीचा कॅप राऊंड 2 ला. आता कॅप राऊंड 2 मध्ये ज्या स्टुडंटला असे मार्क्स होते त्यांना काय झाले कॉलेज अलॉट झाले होते. आपण त्यांचा एक वेळेस ट्रेंड बघूया आणि मग याच्यानंतर आपण बघूया की जो कॅप राऊंड 3 आहे यासाठी जो आपला जो कट ऑफ आहे तो किती मार्क्सने कमी होणार. बघा आता कॅप राऊंड 2 मध्ये ओपनच्या स्टुडंटला 356 मार्क्सवरती काय झाले होते कॉलेज अलॉट झाले होते. मग कॅप राऊंड 3 मध्ये जर आपण बघितलं त्याच ओपनच्या कॅन्डिडेटला 348 मार्क्सवरती काय झाले होते कॉलेज अलॉट झाले होते. मग यामध्ये डिफरन्स किती मार्क्सचा आला होता तर यामध्ये डिफरन्स 8 मार्क्सचा आला होता. बघा कॅप राऊंड 2 मध्ये ओबीसीच्या कॅन्डिडेटला 354 मार्क्सवरती काय झाले होते कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉट झाले होते. एनटीबीच्या स्टुडंटला 348 मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाले होते. एनटीसीच्या स्टुडंटला कॅप राऊंड
टू मध्ये मागच्या वर्षी 356 मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाले होते. NTDच्या मुलांना 355 मार्क्सवरती काय झाले होते, कॉलेज अलॉट झाले होते. विजेच्या कॅन्डिडेटला किती मार्क्सवर अलॉट झाले होते, 349 मार्क्सवरती अलॉट झाले. SCच्या मुलांना 348 मार्क्सवरती आणि STच्या मुलांना 238 मार्क्स होते. आता आपण जर बघितलं कॅपराऊंड 3 मध्ये हा जो कट ऑफ होता हा किती मार्क्सने डिक्रीज झाला होता, तर जो कॅपराऊंड 3 मध्ये आता बघा OBC वाल्याला इथे 347 मार्क्सने काय झालं, कॉलेज अलॉट झालं. NTBच्या मुलांना 340 वरती कॉलेज अलॉट झालं. NTCच्या मुलांना 347 मार्क्सवरती कॉलेज अलॉट झालं. NTDच्या मुलांना 349 मार्क्सवरती कॉलेज अलॉट झालं. विजेच्या मुलांना 347 मार्क्सनी कट ऑफ कमी झाला आणि त्यांना सीट अलॉट झालं. SCच्या मुलांना 343 मार्क्सवरती कॉलेज अलॉट झाला आणि STच्या मुलांना 238 वरती. मग डिफरन्स किती चालला आता कॅपराऊंड 2 नंतर कॅपराऊंड 3 मध्ये मागच्या वर्षी, तर ओपन साठी डिफरन्स आला आपला 8 मार्क्सचा आणि OBC साठी आपला डिफरन्स आला 7 मार्क्सचा. NTB साठी आपला डिफरन्स आला पुन्हा 8 मार्क्सचा आणि NTC साठी डिफरन्स आला 9 मार्क्सचा आणि NTD साठी आपला डिफरन्स आला 6 मार्क्सचा. विजेसाठी आपला डिफरन्स आला 2 मार्क्सचा. SC साठी आपला डिफरन्स आला 5 मार्क्सचा आणि ST साठी आपला डिफरन्स आला 0 मार्क्सचा. तर बघा आता जो एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे आपला कॅपराऊंड 3 चा, त्याच्या मॅक्झिमम जो आपला जो कट ऑफ आहे तो किती मार्क्सने कमी होणार, तो जो आपला जो मॅक्झिमम कट ऑफ आहे कॅपराऊंड 3 साठी हा 10 मार्क्सने कमी होणार. मॅक्झिमम 10 मार्क्सने काय होणार, आपला कट ऑफ कमी होणार. आणि हे कशाच्या बेसिसवरून सांगतोय मी, जो आपला जो मागच्या वर्षाचा जर आपण 5 वर्षापासून जो रेकॉर्ड बघितला तर त्या रेकॉर्डचा जर आपण ॲनालिसिस केला तर आपल्याला काय कळतं, जो ट्रेंड होतोय. आता मी कॅपराऊंड 2 मध्ये कसं बोललो तुम्हाला, हा 7 मार्क्सने आपला कट ऑफ कमी होणार, 7 मार्क्स किंवा 8 मार्क्सने तो कमी झालाय. आणि मग मी त्याच मागच्या वर्षीच्या ट्रेंडवरून तो त्या बेसिसवरून बोललो होतो. आणि मग आता मी त्याच मागच्या वर्षीच्या जो 5 वर्षाचा जो आपला ट्रेंड आहे त्याच्या बेसिसवरून काय बोलतोय तुम्हाला, जो आपला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कमी होणार. आणि किती मार्क्सने कमी होणार, तर तो आपला कट ऑफ 10 मार्क्सने कमी होणार. बघा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही काय करा, आताच तुम्हाला जे काही डाऊट असेल तुम्ही काय करू शकता, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही काय करू शकता, तुमचे जे डाऊट आहे ते मला सेंड करू शकता. आणि मी असं तुम्हाला वाटत असेल मला एवढे मार्क्स आहे, माझा नंबर कुठे लागणार, तर मी तुम्हाला ॲक्युरेट सांगेल तुमचा नंबर कुठे लागेल. बघा हा दिसत नसेल, 1 मिनिट मी 96990770 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही याच्यावरती मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला ॲक्युरेट सांगेल तुमचा नंबर कुठे लागेल, कोणत्या कॉलेजला लागेल आणि लागू शकतो का किंवा नाही लागेल. तर तुमचे जर अशी काही डाऊट असेल तर मला ते कमेंटमध्ये करा, मी कमेंटमध्ये पण रिप्लाय देईल. आणि तुम्हाला जर कमेंटमध्ये न विचारायचं असेल तुम्हाला तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पण ते डाऊट विचारू शकता. तर मग अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.